कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजेच गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. अवघ्या 63 सेकंदात प्रतीक्षा यादी 500 पार गेली आहे. सर्व गाड्या एका मिनिटात आरक्षित झाल्या. यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकारांचा आरोप केला आहे. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या 3 दिवस आधी म्हणजे 4 सप्टेंबर रोजीचे आरक्षण 7 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू झाले. यानंतर केवळ 63 सेकंदांनीच कोकण कन्या एक्सप्रेसची वेटिंग लिस्ट 580च्या पार गेली. कोकणात जाणाऱ्या अन्य ट्रेन्सचं बुकिंगही फुल झालं आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची वेटिंग लिस्ट 500च्या पार गेली आहे. या निमित्ताने आधीच्या 120 दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. कोकण कन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या 63 सेकंदात 500 पार गेली होती. गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी 3 महिने आधीपासूनच गावी जाण्याच्या येण्याच्या नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांकडून गैरप्रकारांचा आरोप करण्यात येत आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.